So once again, very warm welcome, very good evening to all of you. Yes, welcome Sanika, Aditya, Sanjeevani, Disha, Rachna, Ruturaj, then Sanika, Sania, Sheetal, Sumit, Tanvi, and the Vaibhav. ओके, तर मागच्या लेक्चर मध्ये आपण चालू केलेलं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ओके, तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं, एक 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी पीडीएफ ओपन करतो. तर या ठिकाणी हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलता. सर्वात पहिल्यांदा जो पार्ट होता तो हा होता, स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. ओके, आणि ही गोष्ट सर्वांना सर तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. स्टार्ट करतोय. ओके, सो मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर याच्यामध्ये सर्वात पहिला फॅक्टर होता की लिक्विडचं नेचर कोणतं आहे किंवा सॉलिड सरफेसचं नेचर कोणतं आहे, याच्यावर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड होतो. त्याच्यानंतर इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड ऑल्सो चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि त्याच्यानंतर इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डिक्रीज इन इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर समजा आपण टेम्परेचर कमी जास्त केलं तर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर फरक पडतो. मग जसं की समजा जर आपण टेम्परेचरला इन्क्रीज केलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, डिक्रीज होतो. आणि फॉर अ गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर, तर त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कॉन्स्टंट असतो ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा ऍट अ गिव्हन टेम्परेचर. ओके, सॉरी, एक मिनिट. हा, त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट डिस्कस केलता, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज ऑन दी सरफेस टेन्शन. म्हणजे लिक्विड मध्ये ज्या इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत तर त्या इम्प्युरिटीजचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम असतो, तर हे आपण डिस्कस केलं. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये 3 टाईपच्या इम्प्युरिटीज असतात. ओके, सांगितलं होतं. अरे बताया था नहीं बताया था, बताया था ना, यहाँ पर देखिए मैंने यहाँ पर लिखा है 3 टाइप के इम्प्युरिटीज होते हैं, सोल्युबल इम्प्युरिटीज, इनसोल्युबल इम्प्युरिटीज अँड द पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज. त्याला आपण म्हणतो स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज. जर समजा सोल्युबल आपण इम्प्युरिटीज टाकली, उदाहरणार्थ NaCl मीठ आहे. ओके, मीठ काय होतं, पाण्यामध्ये सोल्युबल आहे, वॉटरमध्ये सोल्युबल आहे, म्हणजे विरघळतं. किंवा या ठिकाणी शुगर असेल, जर समजा आपण सोल्युबल इम्प्युरिटीज जर ऍड केली वॉटरमध्ये तर त्या ठिकाणी सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. त्याच्यानंतर इनसोल्युबल इम्प्युरिटीज जर आपण ऍड केली, जसं की रॉक आहे, त्याच्यानंतर स्टोन आहे किंवा नेल्स आहेत, काही पार्टिकल इनसोल्युबल आहेत ओके वॉटरमध्ये, तर सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. आणि त्याच्यानंतर पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज, दॅट इज द स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज किंवा स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स जर आपण वॉटरमध्ये ऍड केला, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल साठी आपण फेनॉल किंवा आपण डिटर्जंट पावडर कन्सिडर केलं, तर याला समजा आपण वॉटरमध्ये जर टाकलं तर काय होईल, सरफेस टेन्शन ऑल्सो डिक्रीज होईल. आणि त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी डिटर्जंटचा वापर किंवा फेनॉलचा वापर ऍज आपण धुण्याचा सोडा म्हणून करत असतो. ओके, शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगायचं गेलं तर. येस, आणि कन्सेप्ट बघा, आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की यार खूपच मराठीवालं आहे, बट कन्सेप्ट इट शुड बी अंडरस्टँड इन युअर लोकल लँग्वेज, दॅट इज द युअर मदर टंग. आणि जर समजा कन्सेप्ट हा मदर टंग मध्ये, आज तुम्हाला माहित आहे का, मी आज काही टीव्हीवर चॅनल बघत होतो जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लॉन्च केलेले आहेत, बट ते टीचर काय सांगायला हे विद्यार्थ्यांना कळतच नाहीये, कारण की फ्रिक्वेन्सी मॅचच होत नाहीये. फ्रिक्वेन्सी मॅच व्हायची असेल तर लँग्वेज मॅच होणं खूप महत्वाचं आहे. मग या ठिकाणी कन्सेप्ट जर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करायचं असेल, कारण की शेवटी फिजिक्स आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट महत्वाचे आहेत, नॉट द इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जर समजा तुम्ही म्हणत असाल की सर पूर्णपणे इंग्लिशमध्ये सांगाल, मी इंग्लिशमध्ये पण सांगेल, म्हणजे त्याची काही चिंता करू नका, बट तुम्हाला ते समजणार नाहीये. ओके, तर कशामध्ये सांगायचं, शुद्ध मराठीमध्ये सांगायचं, जसं आहे तसं एकदम ओके आहे ना सगळं? येस सर. ओके, ग्रेट. हा, त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट डिस्कस केलता, कशाचा, टेम्परेचरचा. टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवर इफेक्ट काय होतोय, दॅट इज द, आपण त्याला काय म्हणलं होतं, इफेक्ट ऑफ द सरफेस टेन्शन, सॉरी इफेक्ट ऑफ द टेम्परेचर ऑन दी सरफेस टेन्शन. ओके, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये काय होतं, या ठिकाणी बघा, मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. आणि याला एक्सेप्शन काय आहे, मॉल्टन कॅडमियम किंवा मॉल्टन कॉपर आहे. याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द मॉल्टन cadmium or the copper, then the surface tension of that liquid will also increase. म्हणजे हे एक्सेप्शन आहे.
ओके, मग त्याच्यामुळं सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. आणि आज आपण या लेक्चरमध्ये सर्वात महत्वाचं आपण डेरिव्हेशन बघणार आहोत. तर या ठिकाणी जे डेरिव्हेशन आहे, आता हा जो पार्ट आहे बघा, एक्सप्लेन द एक्सेस प्रेशर अक्रॉस अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड, हा पार्ट आपण उद्या बघूया. ओके, थोडा एक लेंदी पार्ट आहे, त्याच्यामुळे आपण उद्या बघूया. आज आपण एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन बघूया. सो या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन लिहायचंय, जे स्क्रीनवर डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचंय. ओके, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघा, क्वेश्चन लिहा आणि याला काय करा, याला IMP मार्क करा. खूप वेळेस म्हणजे खूप वेळेस हे जे डेरिव्हेशन आहे किंवा याला तुम्ही एक्सप्रेशन म्हणू शकता. सो दिस एक्सप्रेशन हॅज बीन आस्क्ड मेनी टाइम्स इन युअर बोर्ड एक्झाम. ओके, तर बघा काय आहे डेरिव्हेशन. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर किंवा डिराईव्ह अन एक्सप्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. ओके, तर एखादा समजा लिक्विड ड्रॉप असेल, तर या ड्रॉप मध्ये एक्सेस प्रेशर किती असेल हे एक्सेस प्रेशर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. या 3 मार्काला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. विचारला जाऊ शकतो म्हणजे काय यार, विचारला गेलेला आहे. ओके, आणि फुकटातले मार्क आपल्याला सोडायचे नाहीत. दिस इज द वन टाइप ऑफ फुकटचे मार्क. यस, या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, दिस इज द फ्री मार्क. बघा, मराठी इंग्लिश मध्ये सांगायचं गेलं तर फ्री मार्क, आणि फ्री मार्क म्हणजे काही वाटत नाही. बट याला जर समजा तुम्ही म्हणलं फुकटाचे मार्क आहे, वा वा वा, फुकटाचे मार्क आहेत म्हणलं की मस्त वाटतं ना आपल्याला. मग तसंच आहे, आपली लँग्वेज म्हणजे ग्रेट लँग्वेज. ओके, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी डिराईव्ह अन एक्सप्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप, ऑर याला ऑर मध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. डिराईव्ह लॅपलास लॉ फॉर अ स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ अ बबल. या ठिकाणी बबल बी असू शकतो किंवा या ठिकाणी ड्रॉप बी असू शकतो. ओके, या ठिकाणी लिक्विड बबल बी असू शकतो किंवा या ठिकाणी लिक्विड ड्रॉप बी असू शकतो. ओके, बट या ठिकाणी मी बबल घेतलेला आहे, बट ड्रॉप जरी आला तरी तुम्हाला याच क्वेश्चनचा आन्सर लिहायचे. ओके, सो ड्यू टू द सरफेस टेन्शन. तर या ठिकाणी लॅपलास लॉ फॉर द स्पेरिकल मेम्ब्रेन काय आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, डिराईव्ह करायचं आहे, किंवा डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. ओके, तर या ठिकाणी मी आता हे जे अंडरलाईन वगैरे केलेलं आहे याला सर्वांना मी रब करून घेतो आणि व्यवस्थित छान पैकी तुमचं, मला माहित आहे तुमचं अक्षर म्हणजे यार विषय आहे का, म्हणजे एकदम सुंदर अक्षर आहे. तर तुमच्या अक्षरामध्ये लिहा, या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या. Yes, write down the question. Derive an expression of excess pressure inside a liquid drop, or मध्ये derive Laplace law for a spherical membrane. Membrane हे membrane नाव पूर्ण आहे, MEMBRANE, membrane of a bubble due to the surface tension. 3 मार्काला हा क्वेश्चन आहे. यस, झालं सर्वांचं क्वेश्चन लिहिणं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, एक्सेस प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर डायग्राम महत्वाची आहे. तर सर्वात पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करा. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, एक लिक्विड ड्रॉप ड्रॉ करा. म्हणजे या ठिकाणी एक लिक्विड ड्रॉप आहे आणि लिक्विड ड्रॉपचा जो शेप असतो तो स्पेरिकल शेप असतो, सर्वांना माहित आहे. तर माझ्यासोबत या ठिकाणी लिक्विड ड्रॉप या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करा. जर समजा लिक्विड ड्रॉपची रेडियस जर समजा तुम्ही वाढवली, आता या ठिकाणी लिक्विड ड्रॉपचं इनसाइडचं प्रेशर आहे PI आणि लिक्विड ड्रॉपचं आउटसाइडचं प्रेशर आहे PO, दॅट इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, त्यांना आपण म्हणतो PO, आणि इनसाइडचं प्रेशर PI आहे. ओके, त्याच्यानंतर या लिक्विड ड्रॉपची जी रेडियस आहे ती किती आहे, R आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, या लिक्विड ड्रॉपची रेडियस आपण काही अमाऊंटने वाढवलेली आहे, तर डेल्टा R अमाऊंटने वाढवलेली आहे. तर या ठिकाणी याची जी रेडियस आहे ती आपण डेल्टा R अमाऊंटनी वाढवलेली आहे. ओके, याला मी लिहितोय डेल्टा R, या ठिकाणी हे आहे डेल्टा R. आणि हे जे डेल्टा R आहे, आता या ठिकाणी मी थोडं मोठं दाखवत आहे. ओके, थोडं मी इनलार्ज करून दाखवत आहे, झूम करून दाखवत आहे, बट ऍक्च्युअल मध्ये डेल्टा R इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल. डेल्टा R हे खूपच स्मॉल असतं. म्हणजे तुम्हाला सांगू करायचं, या ठिकाणी बघा, हा लिक्विड आपला ड्रॉप आहे. ओके, याची जी रेडियस आहे ती आपण उगाच नेग्लिजिबल वाढवलेली आहे, बट या ठिकाणी आपल्याला काही ना काही अंडरस्टँड व्हावं त्याच्यामुळे या ठिकाणी मी रेडियस काय केलेली आहे, थोडी मोठी घेतलेली आहे, मग डेल्टा R नी वाढवलेली आहे. तर या ठिकाणी आता याचं डिस्क्रिप्शन कसं येईल मला सांगा. मला सांगा, या ठिकाणी PI काय रे, व्हॉट इज द PI? यस, व्हॉट इज द PI? PI म्हणजे काय आहे, प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. मी असं म्हणू शकतो, व्हॉट इज द PI?
पीआय म्हणजे इनसाइडचं प्रेशर कोणाच्या लिक्विड ड्रॉपच्या, म्हणजे याला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल, पीआय बी द प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. आणि त्याच्यानंतर पीओ काय आहे, पीओ बी द प्रेशर आउटसाइड द लिक्विड ड्रॉप. ओके, तर हे झालं डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्यानंतर आर म्हणजे काय आहे, आर बी द रेडियस ऑफ द ड्रॉप. व्हॉट इज द आर, आर इज द रेडियस ऑफ द लिक्विड ड्रॉप, किंवा या ठिकाणी बबल जर असेल तर तुम्ही बबल पण म्हणू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी डेल्टा आर काय आहे, डेल्टा आर बी द डेल्टा आर बी द increase in the radius of the this liquid drop असेल किंवा लिक्विड बबल असेल. ओके, सो दिस इज द डिस्क्रिप्शन. ओके, तर या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. फ्री सरफेस ऑफ ड्रॉप और बबल, या ठिकाणी ड्रॉप असू शकतं किंवा बबल असू शकतं, आर स्पेरिकल इन शेप. ही गोष्ट तुम्हाला मी सर्वांना स्टार्टिंगला सांगितली होती. फ्री सरफेस ऑफ ड्रॉप असेल म्हणजे ड्रॉपचा फ्री सरफेस असेल किंवा बबलचा फ्री सरफेस असेल तो स्पेरिकल शेपचा असतो. त्याच्यानंतर लेट म्हणजे कन्सिडर. पीआय म्हणजे काय असतं, प्रेशर इनसाइड द ड्रॉप. प्रेशर इनसाइड ऑफ ड्रॉप म्हणू शकता किंवा बबल म्हणू शकता. पीओ म्हणजे प्रेशर आउटसाइड ऑफ बबल म्हणू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही ड्रॉप बी म्हणू शकता. ओके, बिकॉज या ठिकाणी आपल्याला ड्रॉप साठी पण म्हणता येईल किंवा बबल साठी म्हणता येईल. ओके, हा, त्याच्यानंतर आर म्हणजे काय, रेडियस ऑफ ड्रॉप किंवा बबल घ्या. आणि ऍज ड्रॉप इज अ स्पेरिकल, ड्रॉप हा स्पेरिकल असल्यामुळे इनसाइडचं प्रेशर जास्त असतं ऍज कम्पेअर टू द आउटसाइड. त्याच्यामुळे पीआय इज ऑलवेज ग्रेटर दॅन पी झिरो असतो. अँड देअरफॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज पीआय मायनस पी झिरो. ओके, आता या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन वगैरे काही लिहित बसत नाही, कारण की डिस्क्रिप्शन तुम्हाला नोट्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आताच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे पीआय बी द काय आहे, इनसाइड प्रेशर आहे, पीओ आउटसाइड आहे, आर रेडियस आहे, डेल्टा आर म्हणजे काय आहे, इन्क्रीज इन द रेडियस आहे. ओके, तर या ठिकाणी स्पेरिकल जो ड्रॉप आहे, म्हणजे ड्रॉप किंवा बबल, सॉरी एक मिनिट, ड्रॉप असू द्या किंवा बबल असू द्या, तो स्पेरिकल शेपचा असल्यामुळं या ठिकाणी इनसाइडचं प्रेशर काय आहे, इनसाइडचं प्रेशर पी आय इज ऑलवेज ग्रेटर दॅन पीओ आहे. ओके, इनसाइडचं प्रेशर जास्त आहे एज कम्पेअर टू आउटसाइड. त्याच्यामुळं एक्सेस प्रेशर ऑफ बबल. ओके, या ठिकाणी बघा, एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप असेल और बबल असेल, किती येणार आहे, दॅट इज द दोघाचा डिफरन्स पी आय मायनस पी झिरो. पी आय मायनस पी झिरो का, या ठिकाणी पी झिरो मायनस पी आय आपण का नाही घेतलं, कारण की इनसाइडचं प्रेशर काय आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पी आय मायनस पी झिरो घेतलेलं आहे. ओके, म्हणजे एक्सेस प्रेशर ऑफ द ड्रॉप काय येणार आहे, पी आय मायनस पी झिरो येणार आहे. यस, आलं लक्षामध्ये. आता या ठिकाणी बघा, हा लिक्विड ड्रॉप आहे, मग याची स्टार्टिंगची रेडियस किती आहे, आर आहे, आणि फायनल रेडियस काय आहे, मला सांगा. स्टार्टिंगची रेडियस आर आहे, फायनल रेडियस आपण किती अमाऊंटने इन्क्रीज केलेली आहे, डेल्टा आर अमाऊंटने आपण फायनल रेडियस इन्क्रीज केलेली आहे. ओके, मग या ठिकाणी फायनल रेडियस काय येणार आहे, फायनल रेडियस आर प्लस डेल्टा आर येईल. येस, येईल का नाही. अरे मला सांगा, या ठिकाणी हा ड्रॉप आपला, याची रेडियस पहिल्यांदा आर होती, मग याची रेडियस जर समजा आपण या ठिकाणी डेल्टा आर अमाऊंटनी जर इन्क्रीज केली, तर फायनल रेडियस या ठिकाणी आर प्लस डेल्टा आर येईल ना, कारण की डेल्टा आर अमाऊंटने आपण रेडियस इन्क्रीज केली. ओके, डेल्टा आर बी द इन्क्रीज इन द रेडियस. यस, मग फायनल रेडियस काय येईल, इनिशियल प्लस दॅट इज द आर प्लस डेल्टा आर येईल. ओके, तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, इनिशियल सरफेस एरिया फाइंड आउट करूया आणि त्याच्यानंतर आपण फायनल सरफेस एरिया फाइंड आउट करूया. ओके, सो या ठिकाणी बघा, इनिशियल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप. सो इनिशियल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप याला आपण A1 ने इंडिकेट करूया. सो A1 इक्वल्स टू काय येणार आहे, 4 पाय आर स्क्वेअर येणार आहे. या ठिकाणी 4 पाय आर स्क्वेअर का, कारण की ड्रॉपची जी स्पेस आहे, किंवा सॉरी याला तुम्ही शेप म्हणू शकता, ड्रॉपचा जो लिक्विड ड्रॉप असेल किंवा बबल असेल, त्याचा जो शेप आहे तो स्पेरिकल शेपचा आहे. या ठिकाणी त्याच्यामुळे रेडियस काय येणार आहे, 4 पाय आर स्क्वेअर येणार आहे. अँड दिस इज यू ऑलरेडी नोज, हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये किंवा 11वी मध्ये शिकलेच असेल. रेडियस आर असेल तर या ठिकाणी एरिया ऑफ द स्पिअर काय असतो, 4 पाय आर स्क्वेअर असतो. ओके, सो हे सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर बघा, फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप काय येणार आहे, मला सांगा. फायनल सरफेस एरिया, या ठिकाणी फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप. सो फायनल सरफेस एरिया आपण A2 कन्सिडर करूया. अरे इनिशियल जर A1 असेल तर फायनल काय येणार आहे, A2 येणार आहे. सो A2 इक्वल्स टू 4 पाय इंटू आर, म्हणजे या ठिकाणी काय आहे आता, आर प्लस डेल्टा आर त्याचा स्क्वेअर आहे.
येस, येते लक्षामध्ये म्हणजे स्पेअरचा एरिया हा 4 पाय आर स्क्वेअरच आहे, बट याची रेडियस आता किती आहे, आर प्लस डेल्टा आर आहे. या ठिकाणी 4 पाय आर प्लस डेल्टा आर याचा स्क्वेअर आहे. ओके, मग त्याच्यामुळे या ठिकाणी चेंज इन सरफेस एरिया किती येईल मला सांगा मग या ठिकाणी. देअरफॉर चेंज इन सरफेस एरिया, देअरफॉर चेंज इन सरफेस एरिया. चेंज इन सरफेस एरिया किती येणार आहे सांगा बरं तुम्ही. A2 मायनस A वर येईल. यस, चेंज इन द सरफेस एरिया, किंवा त्याला तुम्ही इन्क्रीज इन द सरफेस एरिया म्हणू शकता. यस, या ठिकाणी चेंज इन म्हणण्यापेक्षा तुम्ही इन्क्रीज इन, कारण की सरफेस एरिया इन्क्रीज होत आहे ना, रेडियस तुम्ही इन्क्रीज करताय म्हणजे सरफेस एरिया इन्क्रीज होणार आहे. सो इन्क्रीज इन सरफेस एरिया काय येणार आहे, दिस इज इक्वल्स टू डेल्टा ए अँड विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, A2 मायनस A1 येणार आहे. ओके, मग A2 ची किंमत तुम्हाला माहित आहे, A1 ची किंमत तुम्हाला माहित आहे, मग व्हॅल्यू पुटअप करा. सो A2 ची किंमत किती आहे सांगा बरं. A2 ची किंमत आताच आपण फाइंड आउट केली, किती आहे, 4 पाय इंटू आर प्लस डेल्टा आर याचा स्क्वेअर मायनस A1 ची किंमत किती आहे, 4 पाय इंटू आर स्क्वेअर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं 4 पाय आहे, इथं 4 पाय आहे, तर 4 पायला कॉमन घ्या. यस, या ठिकाणी मी 4 पायला कॉमन घेतो. ग्रीन कलरचा पेन, अरे सगळं तुमच्याच म्हणावं, चला तुम्ही म्हणले ग्रीन कलरचा, चला ठीक आहे ग्रीन कलरचा घेऊया. सो या ठिकाणी बघा 4 पायला जर मी कॉमन घेतलं तर मध्ये काय राहतं, मध्ये आता हे आर प्लस डेल्टा आर आहे, या ठिकाणी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज करा. ओके, बरं ठीक आहे, पर्यंत आपण काय करूया, या ठिकाणी आणखी एक स्टेप घेतो मी. या ठिकाणी घेतो आर प्लस डेल्टा आर त्याचा स्क्वेअर मायनस या ठिकाणी आर चा स्क्वेअर येईल, कारण की 4 पायला आपण कॉमन घेतलेला आहे. सो या ठिकाणी 4 पाय इंटू, हा या ठिकाणी काय येईल, आर स्क्वेअर प्लस ट्वाइस आर इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर आणि हे मायनस आर स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी बघा प्लस आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल, आणि डेल्टा आर हा स्मॉल आहे, ऍज डेल्टा आर इज स्मॉल. जर समजा डेल्टा आर हा स्मॉल असेल तर डेल्टा आर स्क्वेअर हा व्हेरी व्हेरी स्मॉल येईल, काय येईल, हा व्हेरी व्हेरी स्मॉल येईल. यस, जाहीर सी बात आहे, जर समजा डेल्टा आर हा स्मॉल असेल, डेल्टा आर हा स्मॉल असेल तर डेल्टा आर चा स्क्वेअर हा व्हेरी व्हेरी स्मॉल येतो. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, या ठिकाणी डेल्टा आर स्क्वेअरला आपण नेग्लेक्ट करणार आहोत, बट ते आपण काय करूया, पुढच्या स्टेप मध्ये नेग्लेक्ट करूया. ओके, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला का मला सांगा, येस ऑर नो सांगा. इथपर्यंतचा पार्ट सर्वांना Yes. समजला. येस, येस, व्हेरी ओके. मला वाटतं तन्वी माईक युज करते काय तू. No, sir. बापरे, आवाज खूपच फास्ट आलाय. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कारण की बाकीचे तर सगळे झोपलेलेच आहेत. ओके, हा, तर या ठिकाणी बघा 4 पाय मजा केली. ओके, नसता लगेच सिरियस होऊ नका. कसं आहे, सिरियस जर जास्त झाले ना तुम्ही, जेवण करायचे नाही, मग ते अवघड होऊन जाईल. हा, तर बघा इकडं, तर 4 पायने आता मध्ये मल्टिप्लाय करू का मी, 4 पाय आपला बाहेर आहे ना, 4 पायने मध्ये मल्टिप्लाय करू मी. हा सर. हा, येस, 4 पायने मध्ये मल्टिप्लाय करा. तर 4 पायने मध्ये मल्टिप्लाय केल्यावर या ठिकाणी हे 4 पाय इंटू हे 2r काय येईल, 4 दोन्ही 8 येईल, या ठिकाणी 8 पाय आर इंटू डेल्टा आर येईल. येस, त्याच्यानंतर आणखीन काय येणार आहे, हे 4 पाय इंटू डेल्टा आर स्क्वेअर येणार आहे. यस, आलं. त्याच्यानंतर बघा, ऍज डेल्टा आर इज स्मॉल, डेल्टा आर इज स्मॉल, त्याच्यामुळे काय होतो, डेल्टा आर स्क्वेअर इज व्हेरी व्हेरी स्मॉल, इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आता ही गोष्ट काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की यार डेल्टा आर हा स्मॉल आहे, मग डेल्टा आर चा स्क्वेअर हा व्हेरी व्हेरी स्मॉल कसा येईल. जसं की समजा 5 आहे, मग 5 चा स्क्वेअर हा 25 येतोय, म्हणजे 5 पेक्षा जास्त येतोय. पण राजानो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक अंदर की बात आपको बताओ क्या, अगर क्वांटिटी अगर भैया स्मॉल होती है, जैसे कि अगर हम मान लेते हैं यहाँ पर 0.1 जर आपण कन्सिडर केलं या ठिकाणी, आणि 0.1 चा जर आपण स्क्वेअर गेला तर काय येतो, 0.1 चा स्क्वेअर काय येतो मला सांगा, 5 चा स्क्वेअर किती, 25, 0.1 चा स्क्वेअर आपण केला तर किती येतो, 0.01. मला सांगा 0.01 हा 0.1 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, ऑफकोर्स कमी आहे. बट हा 5 चा स्क्वेअर 25, हा 25 जास्त आहे, बट हा 0.01 कमी आहे. म्हणजे क्वांटिटी जर छोटी असेल तर त्याचा आपण स्क्वेअर घेतला तर ती क्वांटिटी आणखीन कमी येते.
म्हणजे या ठिकाणी डेल्टा आर हा स्मॉल आहे, तर डेल्टा आर स्क्वेअर हा व्हेरी व्हेरी स्मॉल येतो. त्याच्यामुळे आपण काय करूया, या ठिकाणी डेल्टा आर स्क्वेअरला आपण नेग्लेक्ट करूया. ओके, सो इट कॅन बी नेग्लेक्टेड. त्याच्यामुळे या ठिकाणी चेंज इन एरिया डीए इक्वल्स टू काय येणार आहे, चेंज इन एरिया डीए इक्वल्स टू, आता ही क्वांटिटी जर आपण 0 कन्सिडर केली तर हे 4 पाय पण काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सो डीए इक्वल्स टू काय येणार आहे या ठिकाणी 8 पाय yes r into delta r येणार आहे. So this is the change in the area, that is the dA equals to 8 pi r into dr. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर समजा आपण याची रेडियस जर इन्क्रीज केली, या बबलची आपण रेडियस जर इन्क्रीज करत असाल तर त्या ठिकाणी वर्क डन होत आहे. ओके, मग वर्क डन किती होत आहे, सो वर्क डन बाय अ फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय वर्क डन बाय force of surface tension, work done by force of surface tension. ओके, या वर्क डनलाच तुम्ही काय म्हणू शकता, इंटरनल एनर्जी म्हणू शकता. सो इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, डीडब्ल्यू इक्वल्स टू काय असतो, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया असतो. मग चेंज इन एरिया आपल्याला माहित आहे किती आहे, चेंज इन एरिया दॅट इज द 8 पाय आर इंटू या ठिकाणी येणार आहे डेल्टा आर. सो डीडब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 1 भेटलेली आहे. ओके, आता काय करा, याला द्या इक्वेशन नंबर नाव 1. यस, याला काय करा, इक्वेशन नाव 1 नाव द्या. ओके, सो डीडब्ल्यू इक्वल्स टू टी इंटू 8 पाय आर इंटू डेल्टा आर आलेला आहे. यस, लक्षामध्ये. अरे हा फॉर्म्युला आपण सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला बघितला ना, रिलेशन बिटवीन द सरफेस टेन्शन अँड द सरफेस एनर्जी, डीडब्ल्यू इक्वल्स टू टी इंटू डीए. यस, यालाच आपण वर्क डन म्हणलं होतं आणि यालाच आपण इंटरनल एनर्जी पण म्हणू शकतो. दॅट इज द, आपण त्याला सरफेस एनर्जी म्हणू शकतो. यस, दॅट इज द रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड द सरफेस टेन्शन आपण बघितलं होतं. यस, आठवले सर्वांना? येस सर. यस, ओके. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर समजा याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं, त्याच्यानंतर या ठिकाणी जर समजा आपण वर्क डन इक्वल्स टू, जनरल फॉर्म्युला काय असतो, वर्क डन इक्वल्स टू काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट या ठिकाणी किती आलंय, डी आर आलंय. ओके, मग डीडब्ल्यू इक्वल्स टू काय येणार आहे, फोर्स इंटू डेल्टा आर येणार आहे. मग फोर्सचा फॉर्म्युला काय, यस, फोर्सचा फॉर्म्युला काय, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा बट एफ इक्वल्स टू, मला सांगा प्रेशर इक्वल्स टू काय असतं, प्रेशर इक्वल्स टू असतं फोर्स अपॉन एरिया असतं. मग फोर्स इक्वल्स टू काय येणार आहे, प्रेशर इंटू एरिया येणार आहे. या ठिकाणी बट एफ इक्वल्स टू काय येणार आहे, आता जो प्रेशर आहे, प्रेशर इंटू एरिया आहे, बट हे जे प्रेशर आहे ते काय आहे, एक्सेस आहे. सो फोर्स इक्वल्स टू एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया, excess pressure into surface area. So this is the force. Okay, so F equals to excess pressure म्हणजे काय असतं, PI मायनस काय असतं, P0 असतं या ठिकाणी, आणि सरफेस एरिया काय असतो, 4 पाय आर स्क्वेअर असतो. मग ही व्हॅल्यू वर पुट अप करा, तर काय येईल मग डीडब्ल्यू ची व्हॅल्यू, यस, डीडब्ल्यू ची व्हॅल्यू काय येईल, therefore डीडब्ल्यू इक्वल्स टू, या ठिकाणी पेन चेंज करायला पाहिजे, देन तुम्हाला समजेल, आणि ते समजणार नाही. ओके, सो देन डीडब्ल्यू इक्वल्स टू, आता काय करा, ही जी एफ ची व्हॅल्यू आहे ती एफ च्या व्हॅल्यू मध्ये पुटअप करा, तर काय येणार आहे, पी आय मायनस P0 इंटू या ठिकाणी काय येणार आहे, 4 पाय आर स्क्वेअर इंटू या ठिकाणी येणार आहे डेल्टा आर. ओके, आता काय करा, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. आता वर बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये डीडब्ल्यू आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये डीडब्ल्यू आहे. सो बाय कम्पेअरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, आता तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला तुम्हाला काय करायचंय, कम्पेअर करायचंय. तुम्ही कम्पेअर करू शकता किंवा फ्रॉम इक्वेशन 1 लिहू शकता. ओके, या ठिकाणी मी कम्पेअर करतो, कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड सेकंड, तर काय येणार आहे, आता या ठिकाणी मी नोट्स मध्ये फ्रॉम इक्वेशन 1 घेतलेला आहे. ओके, तुम्ही ते बी घेऊ शकता, फ्रॉम इक्वेशन 1 बी घेऊ शकता किंवा कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड सेकंड. तर इक्वेशन 1 काय होतं बघा, या ठिकाणी डीडब्ल्यू इक्वल्स टू काय होतं, टी इंटू 8 पाय आर इंटू डी आर होतं. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय टी इंटू, यस, या ठिकाणी काय आहे, 8 पाय आर इंटू डी आर आहे, आणि या ठिकाणी डीडब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, पी आय मायनस P0 इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू डी आर आहे. ओके, मी काय केलंय, जस्ट कम्पेअर केलं दोन इक्वेशनला, तर या ठिकाणी बघा कॅन्सल काय होतं, डी आर या ठिकाणी काय होतं, कॅन्सल होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी पाय काय होतं, कॅन्सल होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी एक आर आहे, या ठिकाणी एक आर आहे, कॅन्सल होतं.
त्याच्यानंतर इथे 4 1 4, 4 2 8. ओके, तर या ठिकाणी काय उरतं बघा, या ठिकाणी फक्त 2t उरलेला आहे, बाकी कॅन्सल झालेला आहे, विच इज इक्वल्स टू या ठिकाणी काय उरलेलं आहे, पी मायनस P0 इंटू या ठिकाणी फक्त एक आर उरलेला आहे, कारण आर स्क्वेअर मधला एक आर घेतला, या ठिकाणी एक आर उरलेला आहे. ओके, आपल्याला काय करायचं, एक्सेस प्रेशर फाइंड आउट करायचंय. सो एक्सेस प्रेशरला आता याच ठिकाणी राहू द्या, आणि आर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. सो 2t अपॉन आर विच इज इक्वल्स टू हे आलं पी मायनस P0. मग या ठिकाणी मी असं लिहू शकतो का, पी मायनस P0 विच इज इक्वल्स टू 2t अपॉन आर. सो दिस इज द एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. तर या ठिकाणी एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप काय येणार आहे, पी मायनस P0. पी मायनस P0 म्हणजे काय असतं, एक्सेस प्रेशर कुठं, इनसाइड द लिक्विड ड्रॉप. याचा फॉर्म्युला काय, 2t अपॉन आर. टी म्हणजे काय, सरफेस टेन्शन, आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द ड्रॉप आहे. येस, लक्षामध्ये. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप ऑर अ एअर बबल. येस, त्याच्यानंतर जर समजा आपल्याला सोप बबल साठी जर फाइंड आउट करायचं असेल, आता या ठिकाणी बघा नोट्स मध्ये मी दिलेलं आहे, आपण कुठपर्यंत आलेलो आहे या ठिकाणी, फ्रॉम इक्वेशन 1 किंवा बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2. तर या ठिकाणी पी मायनस P0 इक्वल्स टू 2t अपॉन आर. ओके, सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप म्हणू शकता, किंवा यालाच तुम्ही इयर बबल म्हणू शकता, यालाच तुम्ही काय म्हणू शकता, इयर बबल म्हणू शकता. ओके, त्याच्यानंतर फॉर अ सोप बबल साठी, आता सोप बबल साठी काय होतं बघा, इन अ सोप बबल देर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ द एअर. सोप बबल मध्ये काय होतं, 2 सरफेसेस हे कॉन्टॅक्ट मध्ये असतात एअरच्या. आता तुम्ही म्हणता सर लिक्विड ड्रॉप आहे, ओके, याला समजा कन्सिडर केलं मी, लिक्विड ड्रॉप कन्सिडर करा, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सोप बबल आहे, सोप बबल आहे. आता या ठिकाणी सोप बबल मध्ये 2 सरफेसेस असतात. किती सरफेस असतात, 2 सरफेस असतात, आणि लिक्विड ड्रॉप मध्ये फक्त एकच सरफेस असतो. आता काही विद्यार्थी आमच्या काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा क्वेश्चन आला असेल की सर या ठिकाणी लिक्विड ड्रॉप असेल तर एकच सरफेस का, आणि सोप बबल असेल तर 2 सरफेस आपण कन्सिडर करतो. या ठिकाणी बघा, फॉर अ सोप बबल, इन अ सोप बबल देर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. येस, बघा या ठिकाणी सोप बबल असेल तर सोप बबल हा आतून पूर्णपणे एकदम एम्प्टी असतो, बट लिक्विड ड्रॉप असेल तर हे लिक्विड ड्रॉप पूर्णपणे या ठिकाणी असा भरलेला असतो, पूर्णपणे भरलेला असतो. त्याच्यामुळं एअर फक्त बाहेरून कॉन्टॅक्ट मध्ये असते, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण फ्री सरफेस एकच घेतो. बट जर समजा सोप बबल असेल तर या ठिकाणी सोप बबल मध्ये पण एअर असते आणि बाहेर पण एअर असते. ओके, त्याच्यामुळं एअर ही 2 सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 2 सरफेसेस कन्सिडर करत आहोत. येस, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी एक्सेस प्रेशर इनसाइड द सोप सोल्युशन पी मायनस P0 काय येणार आहे, 2 टाइम्स द लिक्विड ड्रॉप येणार आहे, दॅट इज 2 टाइम्स 2t अपॉन आर, म्हणजे काय येणार आहे, 4t अपॉन आर होणार आहे. सो पी मायनस P0 विच इज इक्वल्स टू 4t अपॉन आर येणार आहे. Yes, so this is the final expression for the excess pressure for soap bubble किंवा excess pressure inside the soap bubble तुम्ही म्हणू शकता. Yes, I hope सर्वांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ओके, आता उद्या काय करा, हे जे आपण डेरिव्हेशन नोट्स मध्ये लिहिलेलं आहे ते काय करा, उद्या येताना पूर्णपणे तुम्ही लिहून काढा. एकदा दोनदा तुम्ही लिहून काढलं तुम्हाला एकदम व्यवस्थित अंडरस्टँड होईल. आता मेन डेरिव्हेशनचा जो गाभा आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? येस सर. यस, व्हेरी नाईस. तर या ठिकाणी आपण थांबूत आणि उद्याचा टायमिंग मी तुम्हाला मेसेज करतो. ओके, चालतं, ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. आणि बाय सर. यस, आणि जाता जाता माझं एक सेंटेन्स लक्षात ठेवा. काय सांगितलं मी, यस सांगायचं आणखीन बाकी आहे. तर एकदम फुल जेवण करा आणि तर झोपी जा. ओके, बट सकाळी लवकर उठा, नाहीतर SP सरने सांगितलं एकदम फुल जेवण करा तर झोपी जा, बस उठायचंच नाही सकाळी लवकर, असं नाही. ओके, चला बाय बाय टू ऑल ऑफ यू. बाय सर.